नमस्कार मित्रांनो, मी तन्मय म्हात्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कसं माहीत असेल, तर मित्रांनो आपण एक व्हिडिओ टाकला होता कोकणातील सुंदर घर. तर त्यावर तुमचा चांगला रिस्पॉन्स आला आणि काही जणांनी कमेंट पण केल्या होत्या की घराला खर्च किती आला किंवा घराचा नक्षा कुणी काढला. तर त्याचा आपण आता जाणून घेणार आहोत त्या काकींकडूनच. तर त्यांच्या घरी आज आपण परत चाललो आहे. तर त्यांना आपण सगळे प्रश्न पण विचारणारच आहोत आणि अजून त्यांनी काय काय बदल केला आहे घरात किंवा नवीन काय काय आणलं आहे ते पण, आणि नवीन कोणती झाडं बिडं लावली आहे ते पण आपण जाऊन बघणार आहोत. तर आता आपण काकांच्या आणि काकींच्या घरी आलो ते बघा. तर दोघांना आपण आता काय काय प्रश्न विचारूया, मग ते सांगतील तुमच्या मनातल्या शंका. तर काका, आपल्या सबस्क्रायबरनी प्रश्न विचारला नाही की तुमच्या घराला खर्च किती आला टोटल? टोटल खर्च बांधायला पूर्ण 30 लाख रुपये खर्च येतो. हां, आणि याचं हे कुणी केलं, म्हणजे डिझाईन कुणी केलं? आम्ही स्वतःच केली. म्हणजे तुम्ही केलाय काय? हो. आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे असं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं की? आम्ही सर्व कामगार घेऊन काय केलं. आणि हे आपले काका आहे ना घरं पण बांधतात, तसं ह्यांनी घर आपल्या गावात पण बांधलंय ना तुम्ही बाजूला? बाजूच्या गावात, शेजारी गावात सेम असंच घर तिकडे बांधलंय. आणि अजून एक काय की घर भाड्याने देणार का तुम्ही? नाही. तर त्यांनी आता इथं आपल्या गावात राहण्यासाठीच बांधलं. तर आणि आपलं पहिलंच घर आहे आपल्या वाडीत असं एवढं चांगलं. आणि काका अजून तुम्ही याला कौलच का टाकली, प्लॅस्टर म्हणजे स्लॅबचं का नाही केलं घर? स्लॅबचं घराचं काय म्हणजे खूप मेंटेनन्स येतो. हां. आणि जे कौलाचे नॅचरल आपल्या कोकणातलं असल्यामुळे हां, हे त्याच्या घरामध्ये एक व्हेंटिलेशन म्हणजे व्यवस्थित राहतं. टेम्परेचर चांगलं राहतं. टेम्परेचर चांगलं, बरोबर. त्यासाठी आम्ही कौला घेतो आणि लाईफ टाईम आहे तिथे. हां, त्याचं मेंटेनन्स कमी आहे. कमी. आता जे बांधलं आहे घरी याचं मेंटेनन्स साधारण 30-35 वर्षांचं सुरू होणार. छोटं आणि दरवाजे पण लाकडी बिकडीच आहेत ना सर्व? सगळे सागवानाचे. हे सगळं सामान स्वतःचं असल्यामुळे ते घरचं. हां, म्हणजे आम्ही चांगलंच वापरलं. हां, म्हणजे पहिलं तुमचं घर होतं त्याचं वापरलं काय सामान? नाही, आम्ही स्वतः घरचेच सामान होतं. हां हां, तयार होतं पहिलं. तयार होतं काय? हां. तर काकाने ते घर डिझाईन केलं आणि स्वतःच त्यांच्या स्वतःच त्यांनी मार्गदर्शनाखाली बांधलं आहे ते घर. तर हे बघा, ह्या काकाने ते बांधलं आहे. आणि साईडला तुम्ही गार्डन तर केलेलंच आहे. तर त्याला असं म्हणजे नेहमी पाणी घालताच ना तुम्ही, तर मेहनत खूपच आहे. आणि ही गार्डन बिर्डन मला किती दिवस गेले मग? झाडं लावल्यापासून हां, मी तिसरं वर्ष. तरी पण मेंटेनन्स गार्डनचा तरी मेंटेनन्स काही नाही, स्वतः सगळं मेंटेनन्स. म्हणजे ते चांगलंच ठेवलं. आता आम्ही थोड्या वेळ तुम्हाला दाखवूच कसं आज, तेव्हा पण सेम तसंच होतं आणि आता पण सेम तसंच आहे. आणि कटिंग बिटिंग तुम्हीच करता ना झाडांची? ते सगळं त्यांनीच केलेलं. मला स्वतःला आवड आहे. हां, हे बघा. आणि ह्या काकींना पण झाडं बिडे लावायची आवड आहे. त्यांनी गेल्या वेळी सफरचंदाचं झाड लावलं होतं. जगलंय ना काकी? हो, जगलंय. आता आपण थोड्या वेळाने दाखवणार आहोत. तर हे नवी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणून लावतात. तर त्यांना झाडांपेक्षा किंवा कोंबडी हे सगळे पाळून त्यांनी ठेवलेलं आहे. तर अशा गावी असं म्हणजे एवढं गावात राहून सगळं करणं कठीण आहे. तसं शक्यतो आवड लागते मेन म्हणजे. तर त्यांची आवड आहे दोघांची पण, म्हणून त्यांनी आज एवढं सगळं घर वगैरे सांभाळून एवढं सगळं इथं केलेलं आहे. असं आम्ही घरी स्वप्नातलं घर बांधलं. स्वप्नातलं त्यांच्या घर त्यांनी बांधलेलं आहे बघा. तर आता आपण घर पण त्यांचं बघूया आणि साईडचा परिसर पण बघूया. तर थँक्यू काका माहिती दिल्याबद्दल. वेलकम. हे बघा, हे आनंदाचं झाड आहे बघा. 12 महिने फुलं असतात, वर्षभर त्याला फुलं असतात. वर्षभर काय? त्याच्या खाली सगळी आबोली आहे. आबोलीची पण झाडं लावली. आबोली आहे, रातराणी. हे बघा, ह्याला वर्षभर फुलं असतात. आणि ही आबोलीची ना? बघा, ही आबोलीची झाड आहे. हा बघा, इकडं सोन चाफा पण आहे, त्याला फुलं पण आहे. ही केळी. दालचिनीचं झाड आहे. त्या बाजूला गावठीचं आनंद जगणं फुलं लागलेली. हे बघा, हे गावठी आनंदाची झाड आहे बघा. आणि दालचिनी खाय ते बघा वर ते पण ते काही दिसत नाही.
हे बघा, हे दालचिनीचं झाड आहे. भरपूर झाडं लावलेली आहेत. हे बघा, हे रामफळ त्याच्यातच रामफळ आहे बघा, छोटं अजून. आणि शोकेसची झाड आहेत. हे बघा, हे ब्रह्मकमळ तर झाडांसोबत पानवेल पण लावलेली आहे. ही जी दिसतात ती पानं आहेत खायची. गावठी गावठी किंवा ही पानं खायची. हां, बनारसी सारखं आहे. त्याच्यात दालचिनीची पण वेळ आहे. काळी मिरी, सॉरी. आणि साईडून त्याच्या कंपाऊंडसाठी ही लावली आहे. हां, म्हणजे मनी प्लॅन्टचं झाड, पैशाचं शोचं झाड आहे बघा. तर याच्या चार साईडनी. पण ह्याला पण जगवायला खूप मेहनत लागते. तर बघताना साईडला आजूबाजूला किती झाडांचे झाड आहे. हे मसाल्याची झाड आहे. मसाल्याची कुठच्या? 2-3 प्रकार आहे. दालचिनी आहे, काळी मिरी आहे, जायफळ आहे. ह्याच्यामध्ये पण ऑफिस टाईम, चिनी गुलाब, शेवंती. शेवंती बघा. आणि ह्या हे कसलं आहे रे? फायकस. झाडाचं नाव. आणि हे बघा, ही डिझाईन बघा कसली आहे ती. बघा, गोल्डन धुरांडी बघा. आणि कशी आहे बघा, शेपमध्ये कापलेली आहे एकदम. घराला जरा शोध येते त्यांच्या. हे मोर बघ. हे मोरपंखी. हे मधुमालती, हे रामफळ. रामफळ मधुमालती. हे बघा, इकडं पण ब्रँडेड होतं. साईडून असं परत कलमाच्या ह्याच्यात पण मुद्दात पण साईडून. हे कसं लावून लावली ह्या वेली कसल्या साईडने लावलेल्या? शोपीस लावलेला म्हणजे कलम एकदम वेगळंच वाटतंय बघा असं. इकडे वैद्यवरण माडांकडे आणि इकडं साईडला नारळीची झाड आहेत, माड. नारळ पण पडलं. काही अशी वरती आली ती. हां, स्नेक ट्री. हा, वरती जाऊन आता बघूया आपण. यांना स्नेक ट्री म्हणतात. स्नेक कोणता पण आहे. सापाच्या शेपमध्ये ते बघा. म्हणून त्या झाडाचं वैशिष्ट्य काय सांगितलं काम आहे का? हां, ते 24 तास ऑक्सिजन देते. 24 तास ऑक्सिजन देतं ते बघा. ही साईडून शोपीसची झाड आहेत. कलंबाला एकदम शो देतात ते. कमळ आहे. बघा, कमळ पण इकडे लावलेले आहेत टँकमध्ये. चिनी कमळ आहे, निळ्या कलरचे लागले. हे सायकस आहे, मनी प्लांट आहे. सायकस मनी प्लांट. हा मनी प्लांट हा दुबईमध्ये जास्त जास्त हा दुबईमध्ये प्रत्येक घरोघरी त्यांनी बघा, झाड दुबई. पण त्यांना आवड आहे म्हणून त्यांनी लावलेली आहेत. पहिलं झाड लावली जास्त हे पहिलं झाड. पहिलं झाड लावलेलं आहे. त्या साईडला तुळशी पण आहे बघा. ऑर्गॅनिक जास्तीत जास्त. आणि इकडे छोटासा हे आहे. हे पण आहे का पाम ट्री. तर बाहेरनं पण त्यांनी झाडं आणलेली आहेत. आणि इकडे ती आपली फुलं आहे कसली ती अशीच ना. हां हां, बघा, हा ब्रह्मकमळ आहे बघा. बरोबर आहे, नाही मोठा आहे. 2 आहे तिथे, पण हा एक मोठा आहे त्याच्यात. रातांब्याचं झाड आहे. आणि इकडे पण शोपीस आहे. कलंबाच्या बाजूला लावलेलं आहे बघा. कसलं? कवटी चापा. पेरूचं झाड, पेरूचं झाड पण आहे. ते फुलबीचं आहे. त्यांची नावं नाही माहिती. ही चमेली वाटत. चमेलीचं झाड आहे. हे मस्त वाटतं एकदम. हे बघा, हे सुरंगीचं झाड. याच्यामध्ये झाड आहे चिमणी पाखरू. फुलं दाखवतो चिमणी पाखरू. चिमणी पाखरू आहे तिकडे जातात. हे बघ झाडाची. हां हां, हे बघा,
हे जरा थोडं हे झालंय. हे बघा इकडं आहे ते चिमणी पाखरं. हे बघा हे चिमणी पाखरासारखं आहे म्हणून त्याला चिमणी पाखरं म्हणतात. पेरचं झाड लावलं. पेरचं झाड लावलंय. हे बघा हे पेरचं झाड. पेर फळ आहे ना ते. पेरू सारखंच. हां इकडं झाडं होत नाही तरी पण त्यांनी लावून ठेवलेली आहे. प्राजक्ता. वेण्या वळतात ना गजरे. हम्म. तसंच म्हणतात. हां शोपीस सारखं. हा त्यांचा कोंबडा. काय कसलं आता एवढी नावं पण त्यांच्या लक्षात नाही. एवढी झाडं लावलेली आहेत बघा. काय काय विसरायला होतं तसं विसरलं. चहाची बात आहे खाली. हां हे बघा इकडे चहाची बात आहे. चहाची बात हे वेगळा वाटतं झाड बघा. खायचं झाडू या शोपीसचीच आहेत. एवढी काय नाव नाही. आणि हे त्यांचं आहे घर. आता घर आपण बघूया. हां ही पाठीमागची बाजू आहे. घराची पाठीमागची बाजू. इकडे वरती त्यांची टाकी आहे. इकडे मीटर वगैरे असं आहे. चहाची बात. तर चारी साईडनी त्यांनी झाडं झाडच लावलेली आहेत. हे लवंगीचं झाड आहे. लवंग. लवंग. मसाल्यातली लवंग. लवंगीचं झाड बघा. ऑल स्पाइस. हां मसाला पदार्थ. मसाला. सगळं फ्लेवर येतात त्यामध्ये. मसालाचं झाड आहे ते. जायफळ आहे बघा. लागलाय छोटा. पण गळून पडतात. बघा इथं बघा. हां कढीपत्ता. जास्तीत जास्त वापरातली पण झाडं आहेत. वेगवेगळी झाडं आहेत. हे फुलं पण कोणतं मोगरा. मोगऱ्याचं झाड आहे. आणि वेगवेगळी बघ किती एका कोंबडीतच लाईन म्हणजे टाका टिकाऊ टाकाऊचा वापर टिकाऊ नेपाली गुलाब आहे. नेपाली गुलाब. चिनी गुलाब आहे. चिनी नाही नेपाली गुलाब आहे. नेपाली गुलाब. काटे फुगल गुलाब. देशातली पण झाडं लावल्या बाहेर बाहेरची. हळदी कुंकू हळदी आपण सत्काराच्या वेळेला जिथं गुच्छा देतो ना त्याच्यातली गुलाब. त्याच्यातली मिरची ब्रह्मकमळ. मिरचीचं बनवलं. बॉन्साय वड आहे. हे परत एकदा ब्रह्मकमळ भेटली. इथं पांढरी गुलाब पण लावली ते बघा. आणि बिन काटे आहेत त्याला. काटेच नाही ते बघा. फांदीवर काटेच नाही. फक्त गुलाब धरलेले आहे. शेवंती आहे सगळी. आणि शेवंती सगळी लावलेली आहे. भरपूर झाडं लावलेली आहेत त्यांनी. आणि अशी लागवड करायला पाहिजे मेन म्हणजे. पण त्यांनी भरपूर केली आहे. गेल्या वर्षी डब्यात होतं यांना मातीत अरे लावलं. बघ साईल सफरचंदाचं झाड गेल्या वर्षी तुम्हाला दाखवतोय एकदम छोटासा रोप होता. आणि आता ते मोठा किती झालाय बघा रोप. बघा एवढा मोठा रोप झालेला आहे. मातीत लावलं. आता गुलाबाची फुलं. आणि ही गुलाबाची फुलं. ही गावठी गुलाब नाही आपल्याकडचा. आपल्याकडची गुलाब. आणि ही लिली ना. डेली ही लाल शेवंती. लाल कलरची फुलं येतात त्याला. लाल कलरची. आणि हे बघा हे बटन गुलाब. छोटासाच गुलाब आहे बघा. हे फुल कसं लावलं हे बघा. जरबेरा. जरबेला ऐकलेलं नाही तरी पण सांगतो मी. कधी मी अशी फुलं बघितली इकडं. आणि हे फुल मस्त आहे बघा. बटन गुलाब म्हणजे छोटासा. आम्ही बनवलं तयार केलं म्हणजे कटिंग करून. चिनी गुलाब. गवत असेल तर काढून टाकतो. वॉटर लिली. वॉटर लिली पाण्यात. पाण्यात
एक लाल असते आणि ही येल्लो कलरची. मग तिथे एक लाल पण आहे. हो का? ही लाल कलरची आणि ही येल्लो कलरची. हो का? ही पण एक फुलंच आहे. एवढी सगळी झाडं आत्ता बघितलेली तेवढी त्यांनी स्वतः लावलेली आहेत. तर हे काय खायचं काम नाही तरी पण त्यांनी भरपूर केलेलं आहे. आता आपण जरा झाडं बिडं बघून यांचं लॉन आहे. तिथं कळा आहे पण त्याच्यात लॉन केलं आहे त्याच्यामुळे बसायला पण एकदम ब्रँड फील होतं. कसं झाडं लावलेली आहेत आणि शेपमध्ये कापलेली आहेत ती. तर आपण तेव्हा आलो होतो तेव्हा काम बाकी होतं पण आता सगळं झालेलं आहे पूर्ण घराचं काम. हा घराचा मेन दरवाजा आहे. डाव्या साईडला खिडकी आहे आणि उजव्या साईडला पडवी आहे जिथे आपण बाहेर बसू शकतो अशी त्यांनी जागा केलेली आहे. तर आपण आता घरामध्ये जात आहोत आणि हा हॉल आहे. इथे हॉलच्याच बाजूला एक रूम सुद्धा आहे. तर हा समोर किचन आहे. हॉलच्या बाजूलाच त्यांनी समोर असं किचन ठेवलेलं आहे. एक सुंदर अशी बंगल्या टाईप डिझाईन त्यांनी केलेली आहे. तर हा डायनिंग टेबल आहे. इथे जेवण करू शकतो. आणि इथून आता आपण डाव्या साईडला जातोय. इथे हा बेडरूम आहे आणि बेडरूम सुद्धा मोठा आहे. आता आपण परत हॉलमध्ये आलोय आणि हॉलच्या हे बघा डाव्या साईडलाच म्हणजे आता आपल्या उजव्या साईडला इथे सुद्धा बेडरूम आहे आणि हा सुद्धा एकदम मोठा बेडरूम आहे. इथे समोर अडगळीची खोलीच आहे जिथे आपण बाकीचं सामान ठेवू शकतो अशी त्यांनी जागा बनवून ठेवलेली आहे. आणि इथे डाव्या साईडला वॉशरूम आहे. तर हे बघा इथे इंग्लिश टॉयलेट सुद्धा त्यांनी केले आणि छान अशा टाईल्स लावलंय. इथेच बेसिंग वगैरे आतमध्ये बनवलं आहे. तर छान असं उत्तम एक शहरी टाईप घर आपण म्हणू शकतो म्हणजे बंगला तो आपल्या कोकणात त्यांनी बनवला आहे. त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांनी बनवलं आहे. आणि आता आपण हे किचनच्या इथून बाहेर जातो. इथे मागच्या बाजूला सुद्धा त्यांनी अशी छानशी पडवी ठेवलेली आहे जे आपल्या कोकणातल्या घरांमध्ये असते म्हणजे घराच्या बाहेर असते पडवी. इथे सुद्धा बेसिंग आहे आणि इथलं पण वातावरण एकदम छान आहे. तर आता आपण परत घरामध्ये जातोय आणि वरती बघितलं तर तुम्हाला कौलं दिसतील. कौलाच्या पट्ट्या दिसतील ज्या की लाकडी आहेत आणि स्लॅबचा अजिबात वापर नाही केला यांनी. तर खूप छान आहे. काकींच्या घरात मांजरी पण आहे. उठून जा जास्त पुढे जाऊ नको. येले कधी जास्त पुढे जाऊ नको. आणि ह्या कोंबडा तुमचा
तर आता काकीनी झाडांसोबत भाज्या पण लावलेल्या आहेत. त्या भाज्यांवर आपण भाज्या बघायला आलो. पालेभाजी खयची? काय कशी टमाटर या पालेभाजी बघा, या पालेभाज्या आहेत. आणि हे अद्रक आलं अद्रक, हे बघा अद्रकचं आलं खाली असतं की जमिनीत आला? आलं काढलं कधी तुम्ही आला? नाही नाही काढलं नाही काढलात नाही. काढलात काय तुम्ही आला कधी? घेवडा घेवडं पण लावलेलं आहे. पडवेल सगळं म्हणजे बघा गावी राहून त्यांनी भाज्या केल्या. बियाचा, पडवळ बियाण्यासाठी ह्याच्यावर अजून धरले होते ना हो. म्हणजे तुम्ही भाजी बिजी खाल्लात ना. खाल्ली म्हणजे इतर राहून पण लावून पण भाज्या बिज्या खाल्लेल्या आहेत त्यांनी. आणि सगळे पालेभाजी आहे. हे बघा ही पालेभाजी सगळी. एक तुरीच आहे हा, एक तुरी आहे. डाळ, तूर डाळ बनवतात त्याची तुरी तुरी. हे बघा तुरीचं काय काय त्यात काय आहे ना कुठे असतं तुरीची झाड आहे. हे बघा हे अजून एक पडवळ आहे इथं. चालेल ह्या पडवळांचा आणि फोटो का. आणि दोडका पण आहे बघा. पडला की काय. काही ताकद नाही. इकडं पण मांडव घेतलेला आहे त्यांनी. अजून काय पावटा आहे. उठ पावटा धर. तसं फुलतो आहे तो, धरलेला नाही. भाज्या अजून लावलेल्या होत्या काय तुम्ही भरपूर? यंदा नव्हतं का? यंदा काही केलं नाही नव्हतं. पण यांचा भाजींचा पण व्हिडिओ एक आहे हा का आपल्या चॅनलवरती. संपलं आता माझं. दिलं ते. मिरच्या बिरच्या पण संपल्या. आता पाऊस आता आपल्याकडे गेलेला आहे त्यामुळं काय सध्या राहिलं नाही. तर इकडे त्यांनी भाज्या लावलेल्या त्या बघा त्यांच्या. हां हा बघा इथे पेरूचं झाड. त्यांच्या खालच्या साईडला ही लावली भाज्या लावलेल्या आहेत. तिकडे साईडला केळी पण आहेत. ही झेंडूची फुलं. इकडे या केळी नारळीनी आहेत त्या बघा. मग त्यांच्याकडे ती सगळीकडे हीच आहे म्हणजे झाडच झाड. हे बघा ही केळी. हा केळी घड पण आहे काय खय. या साडीतलं पोरीला आहे बघ बरं. अंदर खातात मग. ओ माय. हो ही बघा ही केळी पण धरलेली आहे. कोवळी आहे. कोवळी आहे. अजून एक वर्ष झाली. गावठी केळी ना. नाही गावठीत पण बाजारी मिरच्या मिरच्या. तर काकीनी गावात राहून असं काय म्हणलं मिनी भाजीपालाने सगळंच काय ना काय केलेलं आहे. मिनी नर्सरी बनवलेली आहे भाज्या झाडं ह्यांची. पण ते विकत नाही, ते स्वतः लावून ठेवलेले आहे. असेच देतो लोकांना घरातल्यांना सगळ्यांना. हां वाडीत मध्ये देतात आम्हाला पण कधी कधी देतात. हे गवार आहे बघा. गवार पण धरलेली आहे बघा. छोटीशी गवार. टाकळा पेरलाय भाजी खायला. टाकळा पण पेरलेला म्हणजे रानटी भाज्या पण त्यांनी केलेल्या आहे. घरी खायला बाहेरचा घाणेरडा आणून खाण्यापेक्षा. बरोबर. ही कसली वेल हो खाली रताळ्याच्या. तर इथं रताळ्याच्या पण वेली त्यांनी लावलेल्या आहेत. रताळ्याच्या वेळी. तर आता ही लास्ट भाजी दोडका. बघा इकडे पण आहे. आणि छोटे छोटे धरतात. एक तर भाजीचा एंड होतो यांचा. कसली घनशी पडावली. ही ती पण ती मिनी पडवल. मिनी पडवल. शेवग्याचं झाड. आणि ही बघा शेगलाची भाजी. शेगलाची भाजी. मी आज बोलून थकलो. एवढ्या भाज्या लावलेल्या तिथं. त्याच्या बाहेर पण रामफळ. त्याच्या बाहेर पण इकडं रामफळ लावलेलं आहे. आणि ते चिक्कूचं झाड आहे समोर आहे ते होय ना. आणि ही मोठी नारळ आहे एक. संपली काय भाजी संपल्या हो एकदा त्या. तर मित्रांनो आता झालो आपण घरी. तर काकीने भरपूर झाडं दाखवली आणि भरपूर भाज्या पण त्यांनी लावलेल्या होत्या. आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. इंग्लिशमध्ये नाव होती झाडांची. तर घेताना पण प्रॉब्लेम येत होता. आपण त्यांना प्रश्न पण विचारलेले आहेत आणि तुम्हाला त्याची उत्तरं पण समजलीच असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल ना तर पहिले सबस्क्राईब करा. परत भेटू असेच एका इंटरेस्टिंग नवीन ब्लॉगमध्ये कोकणातल्या. तोपर्यंत बाय बाय.